नेक्स्ट मयूर बद्दल मला सांगा, कारण मला असं वाटतं ही हॅज दॅट टेंडन्सी ऑफ सगळ्यांना मस्का पॉलिश मारायचं, सगळ्यांशी स्वीट स्वीट बोलायचं, अँड देन यु नो असं आय फील राईट फ्रॉम द फर्स्ट डे. सो आय वॉन्ट नो अबाउट मयूर. सी 19 नंबर बॉर्न आहे तो. ओके, 19 नंबर मीन्स 1 + 9 जन्मतारीख म्हणजे 1, 10 तर 1 असतो. परत ते 1 नंबरवर आपण आले की दे आर ब्राईट, सोशल, पण कंट्रोलिंग असतात. एनर्जी मला त्याची खूप आवडली. इज व्हेरी गुड, ब्राईट, गुड एनर्जी. सिम्पल, नॉट व्हेरी कॉम्प्लिकेटेड तसं वाटलं. तो कुठेही पार्टीमध्ये गेला, कुठेही त्याच्या फ्रेंड्स बरोबर आहे, फॅमिलीमध्ये आहे, तो स्वतः नाखुश असला की थोडा दुःखी असला ना तरी तो एन्व्हायरमेंट चांगलं ठेवणार. पण कधी कधी खूप अपसेट राहणार ना तर शेअर करणार सर्वांबरोबर, माझ्या बरोबर असं झालं तर मी काय करू. सो देर इज ते बोलतात ना बचपन, ते थोडं वल्नरेबल पार्ट, वल्नरेबल, आणि ते चाइल्ड लाईक बोलतात आपण, म्हणजे लहान बाळासारखं नाही पण एक लहान बाळ एक लपलेला आहे, विच इज व्हेरी नाईस, प्लेफुल, फनी, यु नो. तर तसं लाईफ पार्टनर इज व्हेरी गुड, कारण ते पॉझिटिव्ह असतात. मला तुषार बद्दल विचारायचंय. आतापर्यंतचा त्याचा जो प्रवास आहे तो सगळा फार लेट्स से टू द पॉइंट आणि चांगला राहिलाय, पण त्याच्याबद्दल त्याची काही एक नेगेटिव्ह बाजू किंवा त्याचे काही शॉर्टकमिंग्स असतील तर ते मला जाणून घ्यायला आवडेल. ह्या कॉन्टेस्ट मध्ये मला एक अजीब वाटतं की नंबर 1, नंबर 8 प्री डॉमिनंट. हे 10th जून आहे. ओके, आणि तुषारच्या नेमचे व्हायब्रेशन्स खूप चांगले आहेत. ओके, अगेन नंबर 10 ऑनेस्ट, अप्रोचेबल, ब्राईट, यंग, आणि कधी कधी इम्पल्सिव्ह. जे त्याच्या मनात आहे ना तो बोलतो. ओके, त्याचे फ्रेंड्स त्याला खूप खूप म्हणजे खूप लाड करणार. ही विल ऑलवेज बी दी ऍपल ऑफ एव्हरीवन्स आय, आपण बोलतो ना तसं. तर तो कपट ठेवूनच नाही शकत, आणि त्याच्यासाठी तो खूप प्रॉब्लेम मध्ये येणार लाईफमध्ये. तो कॅल्क्युलेटिव्ह नाही आहे, ही इज जस्ट इनडिसायसिव्ह, म्हणजे त्याला एकदम ते डिसिशन घेऊन नाही शकत. तर मला असं वाटतं की एकदम इम्पल्सिव्ह ऑलरेडी एनर्जी आहे. इम्पल्सिव्ह ऍक्शन मध्ये विदाउट थॉट काही केलं तर ते नॉर्मली राईट नसतं. बरोबर. सो दॅट इज गुड. एक कल्टिवेट अगर केलं तर खूप चांगलं आहे. मी प्रशांत वाडेकर बद्दल विचारते की त्यांनी जेव्हा त्याची सही केली तर तुम्ही म्हटलं की दॅट शोज अ साइन ऑफ ड्युअल पर्सनॅलिटी. तर काय प्रकारचे ड्युअल पर्सनॅलिटी असतात? म्हणजे तुम्ही एक्स्ट्रीम म्हणता की ही कॅन बी एक्स्ट्रीम गुड, एक्स्ट्रीम बॅड, कसं असतं ते ड्युअल पर्सनॅलिटी? लाईक फॉर एक्झाम्पल, थोडा लाईटर नोट वर मी सांगते की एक मिमिक्री आर्टिस्ट, यु नो, 10 सेकंड मध्ये तर आवाज बदलून एकदम दुसरी कोणाची ऍक्टिंग करू शकतो. ते स्किल आहे. आणि त्याच्या बालपणात, चाइल्डहुड मध्ये मे बी तो असं तुम्ही फाइंड आउट करा की त्याच्या फॅमिलीमध्ये खूप जास्त लोक असणार. ओके, कुणाच्या फॉल्ट मध्ये नाही, याच्यासाठी प्रॅक्टिकली त्यांनी आपल्या सेल्फला ट्रेन केलं आहे टू अडॅप्ट टू एव्हरी नेचर. पण ते मला असं एनर्जीवर वाटलं की चाइल्डहुड पासून त्याला हे करायला लागलं आहे. So it's forced on him. He has a natural talent to copy, to act. त्याच्या माइंड पण खूप स्ट्रॉंग आहे, कारण ते ऑलवेज ऍज अ चाइल्ड असंच बघतो की मी यांना पण नाराज नाही करू, यांना पण खुश ठेवू, यु नो, यांना पण लाड करू, आणि इथे पण मला काय भेटलं पाहिजे. बट इट्स नॉट नेगेटिव्ह. दीपक बद्दल काय वाटतं तुम्हाला? दीपकची नेमची जी एनर्जी आहे ते इरिटेटिंग एनर्जी आहे. दीपक ज्याप्रमाणे त्याचं नाव लिहितो, ओके, ते स्पेलिंग वर इरिटेटिंग एनर्जी आहे. म्हणजे तो काही करणार नाही ना तरी आपल्याला त्याच्यावर थोडा राग येणार, नाहीतर आपल्याला गैरसमज होऊ शकणार. तर त्याच्या लाईफ मध्ये त्याला हे खूप प्रॉब्लेम असणार. ओके, ऍज अ पर्सन त्याला माहित आहे सर्व, पण स्वतःची पोझिशन दाखवायसाठी कधी कधी तो बोलतो मला माहित आहे, मला माहित आहे. तर तसं त्याची एक एनर्जी आहे. खूप जाणवलं मला त्याच्यामध्ये. रॉंग नाही आहे तो. इट इज पॉसिबल की यु नो आय एम राईट, की मला माहित आहे म्हणून मी करेक्ट आहे, आय एम ऑन युअर साइड ऑफ थॉट. तसं दाखवायसाठी कधी कधी उतावळा होतो. ओके, तर हे एक आहे. प्लस खूपच कॉम्प्लिकेशन आहे त्याच्या लाईफ मध्ये.
सिग्नेचर बघून आपण बोलू शकतो की बेसिकली त्याची लाईफच कॉम्प्लिकेटेड आहे. त्याला सिम्पल करायला त्याला टाइम लागणार, पण हे जे एक्सपिरियन्स आहे ना सर्वांबरोबर राहायचा, स्वतः बरोबर थोडा त्याला थोडा चेंजेस येणार जे चांगलं आहे त्याच्यासाठी. बट ही हॅज गुड ऑरा. नेगेटिव्ह थॉट पॅटर्न खूप जास्त नाही आहे. सेल्फ डाऊट असणं कधी कधी, म्हणून तो उतावला होऊन बोलतो हा मला माहित आहे, मला तर हे सगळं माहित आहे. म्हणजे ते थोडा ओव्हर स्मार्ट, की आपण बोलतो ना की थोडीशी ती क्वालिटी आहे जे आपल्याला कधी कधी इरिटेटिंग वाटतं, की आपल्याला वाटतं की मी टॉलरेट नाही करू शकत. ते नावाबरोबर त्याचे स्पेलिंग जे आहे ना त्याच्यासाठी असं आहे. अदरवाइज अ पर्सन ही इज फाईन. मला दीपक खूप प्रेमळ पण वाटतो. इज ही व्हेरी लव्हेबल? डिसेंबर बॉर्न आहे, सॅजिटेरियस. ओके, सॅजिटेरियस सन साइन बरोबर आपण जॉईन केला तर नॉर्मली ते खूपच लव्हिंग असतात आणि फ्लर्टेशियस ना. भेटले तर एकदम हाय कसं आहे ना, आणि पप्प्या घेणार. त्यांचे जे घराचे लोक असणार तर एक्सप्रेसिव्ह खूप असतात. आणि ते लोक इवन विथ देअर लाईफ पार्टनर खूप रोमॅन्टिक असतात. म्हणजे एक कधी कधी एकदम ऍक्टर बनून रोडवर लेटून जाणार, तुला प्रेम करतो, तू खाली नाही आलीस, तर दे कॅन गो टू दॅट एक्सटेंट टू एक्सप्रेस. तर ऍक्टर पण आहे आणि एक्सप्रेस. मला राहुल बद्दल विचारायचं होतं की ही इज द यंगेस्ट कंटेस्टंट या सगळ्यांमध्ये, तरी त्याच्यामध्ये जी मॅच्युरिटी आहे आत्ता ती मला कुठेतरी आय एम सरप्राइज्ड बाय. राहुल जे आहे तो 1990 बॉर्न आहे. ओके, 1990 हे वर्ष स्पेशल वर्ष आहे. 1990 बॉर्न गर्ल्स और बॉयज आर स्पेशल. लिब्रन पण आहे. ओके, नंबर 1 पण आहे. अँड 1990 दोज क्वालिटीज बिकम डबल. तर त्यांची जी एनर्जी असते ते खूपच मच्युअर असते, कारण की ते जे 1990 ते बाळक आहेत ते लोक बॉर्न विथ इंट्युशन, थर्ड आय, सिक्स सेन्स, अंडरस्टँडिंग ह्युमन नेचर त्यांना खूप कळत असतं. तर मला प्रशांत मोहिते बद्दल थोडं काहीतरी सांगा ना, काय त्याच्यामध्ये चांगलं वाईट काय आहे? हे जे सर्व मुलं ते एक नंबर, त्यांचे भरपूर सारे सेम मेंबरचे भरपूर मुलं आहेत. असं काही कॉन्सिडन्स का असं झालाय या शो मध्ये अशी मुलं इतकी आले? दिस इज द इयर ऑफ द राहुल 2011. 2 + 1 1 is 4. ओके, तर राहुल सर्वांना पुढे यायला देत नाही. सॅटर्न पॉझिटिव्ह आहे ते लोक पुढे येणार, सूर्य पॉझिटिव्ह आहे ते लोक पुढे येणार. तसं हे वर्षाचे जे स्टार्स आहेत ना ते एनर्जी यांना मॅच होते. त्यामुळे बहुतांश मुलं त्याच प्रशांत मोहिते. द फुल नेमचे व्हायब्रेशन्स खूप स्ट्रॉंग आहेत, व्हेरी डायनामिक. नंबर 8 आहे लाईक नरेंद्र मोदी. ओके, रूल बाय द प्लॅनेट सॅटर्न, स्ट्रॉंग पर्सनॅलिटी. जसं ते एक कॉन्ट्रोवर्सीमध्ये फसले ना नरेंद्र मोदी, तसं हे पण कधी कधी कॉन्ट्रोवर्सीमध्ये येतं, कारण ह्याचे ओव्हरऑल प्लॅनेट्स, ओव्हरऑल एनर्जी थोडीशी कॉन्फ्लिक्टेड आहे. हां, तर अदरवाइज ही इज गुड. आय डोंट थिंक देर इज एनिथिंग नेगेटिव्ह. बट अगेन तेच रिस्ट्रिक्टिव्ह थिंग आहे की एक्सप्रेसिव्ह कमी आहे. स्वतःच्या काय त्याच्या डोक्यात काय चालतं आपल्याला एकदम कळत नाही. त्याची एक चांगली क्वालिटी आहे की ते चेंजेस आणण्यासाठी खूप प्रयास करणार आणि ते नियमानुसार फॉलो पण करणार. सो दॅट्स वन पॉझिटिव्ह थिंग अबाउट हिम. आय फाइंड हिम स्ट्रॉंग. ओके, बहुत बहुत धन्यवाद तुम्ही आल्याबद्दल. थँक्यू. मित्रांनो, बॅचलर्स वाट बघतायत, नॉमिनेशनची वेळ आलेली आहे, तर आपण तिथे जाऊया आता. चला. आतापर्यंत तरी म्हणजे नेमकं काय डिसिजन घ्यायचं याच्यावर आम्ही आतापर्यंत तरी थोडं फर्म आहोत की कोणी जायला हवं, कोणी नको जायला. बोल. मला दीपकचं नाव घ्यावं असं वाटेल. त्याला गर्दीला बाजूला करायचंय, पण गर्दीतून पुढे यायचं नाहीये.